शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळावी व लॉकडाऊन काळात आलेले वीज बिल निम्मे माफ करण्यात यावे व तुरुंगात असलेले आमदार रवी राणा यांची सुटका करावी या मागणीसाठी आज अमरावतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। शहरातील राजकमल चौक येथे नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह तब्बल 2 तास रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील जाळला। आमदार रवी राणा यांनी 3 दिवसांपूर्वी मोजरी येथे रास्ता रोको आंदोलन केले होते। रवी राणा यांनी जामीन घेण्यास नकार दिल्याने 20 शेतकऱ्यांसह रवी राणा 3 दिवसांपासून अमरावती कारागृहात आहेत। आमदार रवी राणा कारागृहात असून प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप केला। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज शेतकऱ्यांना घेऊन मुंबई रवाना होणार असून उद्या मातोश्री समोर आंदोलन करणार असल्याचे सांगितले। मागण्या एकदम स्पष्ट आहे। जे वारंवार मुख्यमंत्री साहेबांना पत्रव्यवहार केलं, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर गव्हर्नर साहेबांना आम्ही पत्र दिले, त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्राला पत्र दिले, आम्ही विधानसभाचे अध्यक्ष नाना पटोलेजींना पत्र दिले की जर 50,000 रुपये हेक्टरी जर शेतकऱ्यांना दिलं नाही तर शेतकऱ्यांचं भलं आणि चांगलं भविष्य आपण बनवू शकत नाही। म्हणून 50,000 रुपये हेक्टर हा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आपण दिली पाहिजे। आणि त्याच्यानंतर या सरकारने उद्धव ठाकरे साहेबांनी 10,000 रुपये हेक्टर घोषणा केली, ते चॉकलेट घोषणा केली, तेही सुद्धा आमचे शेतकऱ्यांचे हातात पोचलं नाही। म्हणून हे आंदोलन आहे। आणि वीज बिल माफ आपण जे नारे लावत आहे की 50% विजामध्ये आपण सूट दिली पाहिजे, रियायत दिली पाहिजे। कारण गेल्या 10 महिन्यापासून जे गोरगरीब लोक आहे ते घरी बसलेले आहे। लॉकडाऊनमध्ये त्यांच्यापाशी हातात काम नव्हता, मजदूर वर्गांना हातात काम नव्हता, खाण्याचे वांदे त्यांचे होते आणि आज त्यांना 4-4 हजार रुपये महिन्याचे बिल त्यांना आलेले आहे। ते कुठून भरणार आहे? त्याच्यामध्ये 50% हे राज्य सरकारने वीज बिलामध्ये सूट दिली पाहिजे, त्याच्यासाठी आपली मागणी आहे। आणि आंदोलन करण्यानंतर ज्या दिवशी आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांनी आंदोलन केला मोजरीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्थानावरून, तिथून त्यांना अटक करण्यात आली, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आली क्रिमिनल सारखं। रात्री 12 वाजता त्यांच्या कोर्टात त्यांना पेश केलं, त्याच्यानंतर त्यांना जेलात टाकण्यात आला। रात्री 3:30 वाजता त्यांनी अन्नत्याग केला, त्यांच्यासोबत शेतकऱ्यांनी अन्नत्याग केलं। आणि आजही सुद्धा ठाकरे सरकारकडनं एकही शब्द या गोष्टीसाठी निघत नाही। पुढच्या आंदोलन टप्पा तुमचा काय होणार? 100% आमचं आंदोलन मी स्पष्ट केलं आहे की जर उद्धव साहेबांची जात जर उघडली नाही, डोळे जर उघडले नाही तर इथून ते मातोश्रीपर्यंत आम्ही जाणार आहे। आणि आज संध्याकाळी आम्ही निघणार आहे आणि मातोश्रीच्या बाहेर आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार आहे। जर उद्धव साहेबांनी स्वतः येऊन आमचे निवेदन घेतले, आमचे विदर्भ आणि महाराष्ट्राची शेतकऱ्यांची आवाज ऐकली, दुखणं ऐकलं, त्यांची समस्या ऐकलं, त्यांना वेळ नाहीये इथे येण्यासाठी, म्हणून आम्ही इथून शेतकऱ्यांनी आम्ही मातोश्रीपर्यंत जाऊ। कधी जाणार? आज संध्याकाळी आम्ही मातोश्रीसाठी निघणार आहे आणि माझ्यासोबत हजारोची संख्येने शेतकरी निघणार आहे। आणि उद्या आम्ही तिथे मुंबईला मातोश्रीच्या बाहेर पोहोचणार आहे आणि त्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचणार आहे। जर त्यांनी निवेदन स्वीकारलं, आमची भावना समजून घेतल्या, शेतकऱ्यांची समस्या समजून घेतल्या तर आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ। आणि त्यांनी शब्द दिला पाहिजे की आम्ही याच्यामध्ये काही ना काही चांगला अजून पॅकेज घोषणा करू। आणि नाही जर केलं तर मग त्यांची जबाबदारी, आंदोलनाची जबाबदारी ते उद्धव साहेबच ठरवेल। AS न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून रुपालीसह अनिल साखरकर।